नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नवरात्रीचा आज आहे 9वा दिवस आणि 9व्या दिवशी चार चांद लावण्यासाठी आपल्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका अभिनेता सुमेध मुद्दलकर. नमस्कार. नमस्कार. राधे राधे. राधे राधे. कसा आहेस? मस्त, मी एकदम मस्त. खूप छान वाटतं तुला इथे भेटून. आणि मगाशी मला असं कळलं की तू डोंबिवलीत त्याआधी आला होतास 2012 साली. त्यानंतर तू आत्ता आलास. काय इथे येऊन कसं वाटलं डोंबिवलीत आल्यानंतर? मला छान वाटतं. माझे मामा राहतात डोंबिवलीमध्ये, पण माझं जास्त काही असं येणं जास्त झालं नाही. नंतर मामा इथे शिफ्ट झाले, पण माझं मोस्टली काम त्या बाजूला असल्यामुळे कधी झालं नाही. पण ऑडिशनच्या वेळेला मला आठवतं मी आलो होतो आणि थोडी धावपळ चालू होती. कसं मुंबई नवीन पुण्यातल्या मुलाला कळत नाही, तो पहिल्यांदा मुंबईत आला. आपलं पुणे म्हणजे कसं पुणे, मुंबई खूप मोठं आहे. तर मला असं खूप कन्फ्यूज झालं त्या वेळेला. थोडा खायचे प्यायचे त्या दिवशी थोडे वांदे झाले होते, कारण मी घरून तेव्हा UPI नव्हतं. तर मी घरून पैसे जेवढे घेऊन आलो कॅल्क्युलेट करून नव्हतो आलो ऑडिशनसाठी वगैरे. तर तेव्हा मी 2 वडापाव खाल्ले होते आम्ही एका ठिकाणी जाऊन, मी आणि माझा एक मित्र. तर तेच आत्ता परत सर्कल झालं इथे आणि मला सांगितलं ते वडापाव आत्ता मिळतो. मी मागवले 2 परत. मला चला परत येऊया व्यवस्थित आणि परत येईन 10 वर्षांनी अजून थोडं काम करून परत वडापाव खाईन करून. मला तर तू दरवर्षी तर यावंस आणि वडापाव खा. येस, तुला जे हवं ते देऊ आम्ही. 100%. आज नमो रमो नवरात्रीला आलास तू. कसा होता इथला अनुभव? किती वर्षांनी छान असा गरबा एन्जॉय केलास प्रॉपर, किंवा गरबा उत्सवामध्ये गेलायस? ऑनेस्टली मला खूप वर्ष झाली अशी, म्हणजे मी माझ्या सोसायटीमध्ये सगळ्यांसोबत असतं ना, गोल दांडिया खेळा, गरबा खेळा, तसंच झालं नाही बरीच वर्ष झाली आत्ता. पण अशा इव्हेंट्सला मी येतो ना, थोडं मी स्टेजवर सगळ्यांसोबत परफॉर्म करतो, तर छान वाटतं. आतमध्ये आल्यावर मी जे बघितलं तसं वातावरण आहे, ज्या प्रकारे लोक एकदम उल्हासात आहेत, एन्जॉय करतायत, मस्त डान्स करतायत, ते बघून जरा बरं वाटतं. मस्त मजा येते. आल्या मी देवीचे दर्शन घेतले आणि मग आतमध्ये येऊन मी सगळ्यांना फक्त एन्जॉय करताना बघितलं. एक असतं ना की एक आर्टिस्ट असतो जो एकदम रमवून काम करतो, तसे सगळे म्युझिशियन्स मला दिसले वाजवताना आणि मला स्टेजवर त्यांना बघतात अशी मजा आली की वाय क्या बात आहे. अँड देन एव्हरीवन वॉज सिंगिंग रिली वेल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, ब्युटिफुली ऑर्गनाइज बाय एव्हरीवन. थँक्यू रवी दादा बोलवल्याबद्दल मला. तू मगाशी उल्लेख केलास की तू ऑडिशनसाठी पुण्यातून मुंबईमध्ये आला होतास. मुंबईबद्दल काय सांगशील रे? आत्ता तुझी झाली आता ती मुंबई, पण एक काळ असा होता जेव्हा तू मुंबईमध्ये नवीन होतास, तो सगळा स्ट्रगलचा पिरियड होता. तेव्हा मुंबईबद्दल काय वाटायचं आणि आत्ता मुंबईबद्दल काय वाटतंय? मी तेव्हा तर लहान होतो, तर मुंबईमध्ये जे आपण पिक्चरमध्ये वगैरे बघायचो तशीच मुंबई असायची माझ्यासाठी. तर मी घाबरायचो मुंबईला ॲक्च्युली जेव्हा नवीन आलो होतो तेव्हा, कारण कळतच नाही ना काय कुठून कुठे सुरू होतं, काहीच माहीत नाही. आणि आम्ही पुण्यातले जास्त कोणी मुंबईत तसं जास्त तेव्हा नव्हतं आलं. मग हळूहळू सगळे एक करून सगळे झाले मुंबईला शिफ्ट. कोणी आता ठाण्यात राहतं, कोणी आता डोंबिवलीत राहतं, आचरीतमध्ये सगळ्या गोष्टी. पण तेव्हा मला अशी फार भीती वाटायची मुंबई म्हणजे. मला असं वाटायचं की अरे बापरे काय माहीत नाही काय. पण आचरीतमध्ये मला असं वाटतं की एकदा इथे सवय झाली ना मुंबईच्या ट्रॅफिकचीही सवय होते, इकडच्या कामाचीही सवय होते. एकदा प्रेमात पडलात ना मुंबईच्या, मग सोडून जाता येत नाही कुठे. पुणे तुझी खरं तर जन्मभूमी, पण आता मुंबई तुझी कर्मभूमी झालेली आहे. जन्म तसा माझा नांदेडचा आहे, पण पुणे पण माझं आहे, नांदेड पण माझं आहे, मुंबई पण माझं आहे, महाराष्ट्र माझं आहे, इंडिया माझं आहे, जग माझं आहे. क्या बात आहे. नवरात्रीमध्ये सगळ्यात जास्त तुला काय आवडतं? म्हणजे उपास तर एक प्रत्येकाचा असतोच, आणि त्यातले जे पदार्थ असतात ते स्नॅक्स जास्त लोकांना आवडतात, फराळाचे पदार्थ. तुझ्यासाठी नवरात्र म्हणजे काय? मी तर म्हणजे माझ्या 2-3 गोष्टी ज्या मी खातो नेहमी, म्हणजे माझी आई मला बनवून पाठवत राहते पुण्याहून, नेहमी पाठवत राहते. चिवडा आणि लाडूमध्ये 2 ऑप्शन असतात, एक शेंगदाण्याचा लाडू, एक बेसनाचा लाडू. हे वर्षभर येत राहतात माझ्याकडे, तर मी तेच खातो आणि नवरात्रात पण तेच खातो. माझं असं काही नाही आहे, मी सेम गोष्टी वर्षभर खाऊ शकतो असं माझं. आणि तुझी जी भूमिका आहे, भगवान श्रीकृष्णांची भूमिका तू साकारलीस, त्यानंतरही तू अनेक प्रोजेक्ट्स केलीस. पण असं म्हणतात ना की एक ते प्रोजेक्ट असतात जे प्रत्येकाला काही ना काहीतरी देऊन जातं आणि आयुष्यभराची ओळख त्यांनी मिळते, आणि ते तुझ्या बाबतीमध्ये खरं झालेलं आहे. आत्ता या क्षणी काय वाटतंय रे तुला? आजही तुला त्या भूमिकेमुळे ओळखलं जातं आहे आत्तासुद्धा? 100%. आणि ते सौभाग्य आहे माझं ऑनेस्टली स्पीकिंग की मला श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी लोक ओळखतात, कारण ती खूपच सुंदर भूमिका आहे. तर जे प्रेम सुमेधला नाही मिळालं पाहिजे तेही मिळतं श्रीकृष्णाच्या त्या मधुर चरित्रामुळे. तर मला कधी असं वाटतं की मला खूप मिळालं आहे, जेवढं जे मी डिझर्व नाही करत तेही मला मिळालं. तेव्हा वाटतं पण तुला? कारण काय ना की तुम्ही काहीही केलं तरी
एक असतं ना की मी नाही विसरू शकत ही गोष्ट की मी श्रीकृष्णची भूमिका निभावली आहे आणि त्यांना ज्या प्रकारे लोक पूजतात, जसं प्रेम करतात त्यांच्यावर, ते कुठे ना कुठेतरी माझ्याकडे डायरेक्ट होतं. मी नाही आहे, मी फक्त एक ॲक्टर आहे ज्यांनी आपलं काम केलं आहे. तर मला जिथे मला असं वाटतं ना की जे मी डिझर्व नाही करत तेव्हा जास्त प्रेम मिळतं, मी थांबून टाकलं, नाही 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 एवढं नाही करायचं माझ्यासाठी. तर मी प्रयत्न करतो म्हणजे, कारण मला हे फार महत्त्वाचं आहे की मी स्वतः जमिनीवर राहावं, म्हणून मी हे करत राहतो. आणि मला वाटतं एखादी भूमिका ज्यावेळेस एखादा कलाकार साकारतो तेव्हा तो खूप एकरूप होऊन जातो. तुझ्या आयुष्यामध्ये काय बदल झाले किंवा तुझ्या स्वभावामध्ये काय बदल झाले त्या भूमिकेनंतर? मी छान झालो म्हणजे शांत झालो, मी शांत झालो, मी खूप पॉझिटिव्ह झालो, मी खूप बऱ्यापैकी पेशंट झालो. बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या हातात नसतात त्याबद्दलच आपण जास्त करून टेन्शन घेतो. आता मला असं वाटतं की कम्पॅरेटिव्हली कमी टेन्शन घेतो, पण घेतो तर ते आहे. आणि मला असं वाटतं की एक बिलीफ सिस्टममध्ये बराच एक कॉन्फिडन्स मला असा आला आहे की एक असतं ना की मला असं वाटतं की इन सिंक आहे मी, आणि जे प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की आपण प्रत्येक कर्म जे करतो, आपण मेहनत करतो, आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं वाटतं की कोणी बघतं आहे का मी चांगलं करतो, ते कोणी बघतं आहे का मी मेहनत करतो, कोणी बघतं आहे का, मग माझ्या मेहनतीचं मला काय मिळणार आहे का. तर हे सगळे प्रश्न न सुलटतात जेव्हा आपल्याला माहीत असतं की तो बघतो, तर ते मला कुठेतरी असं वाटतं की मी कनेक्ट झालो बराच. कारण मी आधी माझ्या घरी तर आधीपासूनच खूप सगळं करायचे देवाचं, पण मी थोडं कमी करायचो. पण मला या गोष्टीचा आनंद की मी माझ्या कले थ्रू ती पूजा करू शकलो. हो हो. आणि तू आता मेहनतीचा उल्लेख केलास, मला आवडेल विचारायला, कोणत्याही कलाकारासाठी त्याच्या मेहनतीचं फळ हे एक तो पुरस्कार असतो, नाही तर कौतुकाची थाप असते. इंडस्ट्रीत आल्यानंतर तुला अशा कोणत्या कलाकारांकडून कौतुकाची थाप मिळाली जी तुझ्या कायमची लक्षात राहिली आहे, तू त्यांचा फॅन होतास? मी म्हणजे मला तर आता काय सांगू, म्हणजे अशा वेळेला नावं सुचत नाहीत, पण खरंच खूप मोठी आणि लेजंडरी लोक त्यांनी मला रीच आऊट केलं आहे लिटरली. मला अशी नावं नाही सांगायचं, शो ऑफ नाही करायचं त्या बाबतीत, पण मी असा होतो तेव्हा की अरे म्हणजे त्यांनी मला टाईम अँड टाईम अगेन, मी टचमध्ये राहण्यात थोडा वाईट आहे आयुष्यात, आणि माझे आई बाबा आणि माझे मित्र सगळे अग्री करतील त्या गोष्टीची, पण हो मी असं आहे, चुकीचं आहे, मी डिफेंड नाही करत आहे. पण ही एवढी मोठी लोकं एवढ्या हंबल वेमध्ये त्यांनी मला अप्रोच केलं आणि मला सांगितलं की तुझं काम आम्हाला खूप चांगलं वाटतं, आम्ही दररोज तुझं काम बघतो. आणि मला असं वाटलं की त्यांना रीच आऊट करायची गरज नाही, मला सांगायची गरज नाही, पण त्यांनी ते सांगितलं. आणि वारंवार प्रत्येक वेळेला जन्माष्टमीला मला फोन केला, म्हटलं हॅपी बर्थडे, तर असं वगैरे, कसं आहेस, वाढदिवसाला फोन केला, काय चाललं आहे, कसं आहे. बरीच लोक अशी मला मिळाली आणि मला खूप असं ब्लेस्ड फील झालं तेव्हा. त्यामुळेच तर मी सांगतो आहे, मी काय केलं, मी फक्त ॲक्टिंग केली, माझ्याकडे स्क्रिप्ट आली, कोणीतरी येऊन माझा मेकअप केला, कोणीतरी मला कॉस्ट्यूम दिलं, ते मी घातले, मी ती स्क्रिप्ट परफॉर्म केली, दॅट्स इट. मी तेवढंच केलं, पण एवढं मला प्रेम मिळतं आहे तर ते मला वाटते एक्स्ट्रा आहे. इंडस्ट्रीत आल्यानंतर, आता नवरात्र आहे म्हणून विचारते, इंडस्ट्रीत आल्यानंतर असा एखादा अनुभव आला का की ज्या वेळेला तुला असं वाटलं की हा आपला खूप योग्य निर्णय आहे, किंवा आपल्याला हे सुचत नाही पण आपल्याला देवानी मार्ग दाखवला, तो मग तो कृष्णाच्या रूपामध्ये असू देत किंवा देवीच्या रूपामध्ये असू देत? मला असं वाटतं की सगळंच तसं झालं, म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे हे नव्हतं केलं पाहिजे, असं नव्हतं झालं पाहिजे, पण ते परवाच कोणीतरी माझ्या कानावर ही गोष्ट घातली की मन का हुआ तो अच्छा, नाही हुआ तो और भी अच्छा. तर ते मला खरं वाटलं. त्यानंतर मला अजूनही एक असतं ना रिमाइंडर्स येतात, हे मला असं वाटतं की तेच पाठवतात कुठून ना कुठून तरी. तुम्ही काही गोष्ट बोललात आणि मला त्यातनं असं शिकायला मिळालं, तर मला वाटत नाही की ते तुम्ही देत आहे, मला असं वाटतं की माझ्या मनाचा प्रश्न तिकडून आलं, तर ते तशा गोष्टी होतात. तर ऑब्व्हियसली मी परफेक्ट तर नाही आहे, कधी करिअरमध्ये चॉईसेस माझे परफेक्ट नसतात, कधी एक असतं ना की ॲज अ ह्युमन कदाचित मी काही ठिकाणी लॅक करतो, बऱ्याच गोष्टी असतात, पण मला असं हे होत नाही, कारण मला शेवटी कळतं जर मी कुठे चुकलो आहे तर मी प्रयत्न करतो की समजून घेऊ आणि ॲक्सेप्ट करू. तर मला असं कळतं, मला असं वाटतं की ठीक आहे, असं चालत राहिलं तरी वर 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 गेलं पाहिजे, इंटेंट तो पाहिजे, बाकी तुम्ही मेहनत करत राहा. तर मला असं वाटतं ते गाईड करतात. क्या बात आहे, खूप छान वाटलं मला गप्पा मारून, वेळात वेळ काढून एवढा प्रवास करून तुम्ही सगळेजणच इथे आलात, आणि मला वाटतं दरवर्षी तू कायम इथे येत राहावंस. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.